महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते, आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक सचिनदादा घोरपडे, माजी संचालक कोल्हापूर शेती बाजार उत्पन्न समिती, समन्वयक राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राधानगरी विधानसभा, सौ वैशाली सचिनदादा घोरपडे, माजी सभापती पंचायत समिती भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती प्रबोधनात्मक आणि वैचारिक पातळीवर साजरी व्हावी. सर्व आंबेडकरवादी समाज बांधवांचा जयंती उत्सव समितीमध्ये सहभाग व्हावा आणि महाराष्ट्र आणि देशाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचा गौरव व्हावा याकरिता आज आंबेडकरी समाज संघटना जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2026ची स्थापना केली. यावर्षीच्या उत्सव समिती अध्यक्षपदी अनिल धनवडे, कार्याध्यक्षपदी रूपाताई वायदंडे, उपाध्यक्षपदी बाजीराव नाईक, बबनराव शिंदे यांची निवड करण्यात आली. आज शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्राध्यापक शहाजी कांबळे आणि ज्येष्ठ नेते BK कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक आंबेडकरवादी समाज पक्ष संघटना जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आज झालेल्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्राध्यापक शहाजी कांबळे म्हणाले की संपूर्ण देशभर आणि जगातील काही राष्ट्रांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यकर्त्यांचा गौरव होत आहे. त्यांनी दिलेला वैचारिक वारसा टिकून राहावा आणि उपेक्षित वंचितांच्या न्यायासाठी केलेले कार्य हेच राष्ट्रनिर्मितीचे कार्य आहे, ते बहुजनांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जयंतीच्या निमित्ताने वैचारिक मांडणी होणे आवश्यक आहे. म्हणून व्यापक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या सहभागाने लोकशाही पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. यावर्षीच्या समितीला नामवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे वक्ते मिळवून देऊ व त्याचे वर्षभर जनजागरणाची मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबवण्यास कटिबद्ध राहू. ज्येष्ठ नेते BK कांबळे म्हणाले की पर्याय अथवा उपाय म्हणून काम नव्हे तर आजची गरज आणि आयुष्यभर काम केलेल्या जुन्या जाणत्या बुजुर्गाचा सन्मान ही चळवळीची प्राथमिकता असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने समितीच्या वतीने कार्य हाती घेणे गरजेचे आहे. समाजामध्ये लोकशाही आणि संविधान यांना वाचवण्यासाठी आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यासाठी मनापासून कार्य करणे गरजेचे आहे. तसेच कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन समोरील शाहू भीमा स्मारक लढा उभारणे ही काळाची गरज आहे. भाऊसाहेब काळे यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करावे अशी सूचना केली. बाजीराव नाईक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या 2006 पासून इतिहासाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी बैठकीला संजय जिरगे, रूपाताई वायदंडे, सुशीलकुमार कोल्हटकर, विद्याधर कांबळे, बबनराव कांबळे, भाऊसाहेब काळे, बाजीराव नाईक, भारत सोरटे, कृष्णात सोडलीकर, सतीश माळगे, दत्ता मिसाळ, सुरेश कांबळे, सोन्याचे बटू उर्फ कुंडलिक भामटेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जगभर साजरी होत आहे. या निमित्तानं कोल्हापूरच्या निखळ आंबेडकरवादी जनतेच्या वतीनं वैचारिक मांडणी होण्याची आवश्यकता आहे. वैचारिक प्रबोधनासाठी ऐतिहासिक दसरा चौक मैदानामध्ये एका जाहीर प्रबोधन सभेचं आयोजन केलेलं आहे. या प्रबोधन सभेला देशातील आणि महाराष्ट्रातील मान्यवर ख्यातनाम असे वक्ते बोलावून कोल्हापूर जिल्ह्यातील सन्माननीय निमंत्रितांना, पाहुण्यांना बोलावून जंगी जाहीर प्रबोधन सभा 14 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता ऐतिहासिक दसरा चौक मैदानामध्ये होणार आहे. या सभेचं वैशिष्ट्य असं की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बौद्धिक ऐकण्यासारखी बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि महामानव छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेचे सर्व कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे आणि बहुजन समाजानं या सभेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.